इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरातील रस्ते हे अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात अडकले आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील शहरात वाढत आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 विनस चौकातून लालचक्की चौकाकडे जाणारा रस्ता हा मागील काही काळापासून ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला होता। त्यानंतर बराच वेळ हा रस्ता बंद होता, परंतु या रस्त्याचे आता काम पूर्ण होऊन काँक्रिटीकरण देखील झाले आहे आणि हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे। मात्र शहरातील असे अनेक रस्ते दुरुस्त होत असताना तेथे अनधिकृत पार्किंग या निर्माण होतात। असेच पार्किंग या रस्त्यावर देखील निर्माण झाली होती। मात्र आता रस्ता पुन्हा पूर्ववत सुरू होऊन देखील रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग ही हटेनाशी अशी झाली आहे। सुरू असलेल्या रस्त्यावरचा अनधिकृत कार या पार्क केलेल्या आहेत। त्यामुळे वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील अशा रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग ट्रॅफिक पोलीस बंद करणार का, याकडे आता शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे।